तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन करायचं असेल आणि त्याचे रजिस्ट्रेशन आणि ऍडमिशन कधी सुरू होणार, आता एसएससी चा रिझल्ट लवकरच लागून जाईल, पण त्याआधी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स असते ते पूर्ण म्हणजे जमा करावं लागते पॉलिटेक्निक ऍडमिशन साठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याचे रजिस्ट्रेशनची डेट कधी चालू होणार, परत ऍडमिशन प्रोसेस कधी चालू होणार, काउन्सिलिंग कधी चालू होणार, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जे काही लेटेस्ट अपडेट असतात आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण डीटीच्या वेबसाईट वरती आलेले. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं इकडे या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट डेट्स वर जर आलो 2025 च्या अकॅडमिक इयर मध्ये, तर त्यामध्ये हे बघा, शेड्यूल ऑफ ऍक्टिव्हिटीज फॉर ऍडमिशन फर्स्ट इयर पोस्ट एसएससी डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फॉर द अकॅडमिक इयर 2025-26. तर त्यामध्ये जे काही डेट्स होत्या, जे काही तुमच्या मागील वर्षी डेट्स होत्या, त्या कधी चालू झाल्या होत्या आणि कधी क्लोज झाल्या होत्या, आपण ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वप्रथम आल्याच्या नंतर बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशनची जी काही तुमचं काउन्सिलिंग कधी स्टार्ट होणार आहे त्याची जी डेट होती मागील वर्षी 20 मे 2025 ते तुमचं 30 जून 2025 पर्यंत चालत होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो मागील वर्षीचा जो काही इम्पॉर्टंट डेटचा चार्ट आहे, त्यामध्ये तुमचं जे काही 20 मे ला तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले होते, तर या वर्षी सुद्धा लवकरच किंवा त्याच्या जे काही डेट्स दिल्या होत्या मागील वर्षी त्या डेट्स नुसार तुमचं पॉलिटेक्निकचं रजिस्ट्रेशन चालू होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय प्रोसेस करावं लागतात ते देखील आपण बघणार आहे. सर्वप्रथम काय करावं लागतं, तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करावं लागते, त्यानंतर ई स्क्रुटिनी मोड असतो. ई स्क्रुटिनी मोड म्हणजे ऑनलाईन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकता. आणि त्यानंतर जो फिजिकल स्क्रुटिनी मोड असतो, म्हणजेच त्याला आपण डायरेक्ट फिजिकली कॉलेजला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकता, तो एक मोड या ठिकाणी असतो बघा. फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट हा एक मोड असतो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी. आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरचा जो काही मोड असतो, म्हणजे आता तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट कधी लागणार. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बरं का, फायनल मेरिट लिस्ट नाही. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये असं असतं की तुम्ही जे काही फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये तुमचा मेरिट कुठे आलेला आहे ते देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुमचा जे काही फायनल मेरिट लिस्ट असते, त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते. जर तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काही चुका असतील फॉर्म मध्ये, ते दुरुस्त करून तुमची लास्टला फायनल मेरिट लिस्ट जाहीर होते. फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुमचा मेन जी काउन्सिलिंग आहे, चॉईस फिलिंग, ती चालू होते कॅपराउंड 1 साठी. ती म्हणजे सर्वप्रथम चालू होते कॅपराउंड 1. आणि त्यानंतर जे काही प्रोसेस आहे पुढची, ती म्हणजे तुमचं डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स येते. पहिले सीट मॅट्रिक्स येते, त्यानंतर तुमची ऑनलाईन चॉईस फिलिंग चालू होते, त्यानंतर तुमचं अलॉटमेंट लागतं, प्रोव्हिजनल अलॉटमेंट चालू होतं. त्यानंतर तुम्ही कॉलेजला जाऊन तुमचं ऍडमिशन करू शकता, जे काही तुमचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. ओके. आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रोसेस चालत असते. मागील वर्षी कमीत कमी 4 राऊंड झालेले आहे, कॅप राऊंडचे 4 राऊंड झालेले आहे. तर ह्या वर्षी सुद्धा 4 राऊंड होण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक तुमचा फॉर्म भरा, रजिस्ट्रेशन पूर्णपणे करा. आणि ऑनलाईन चॉईस फिलिंग बद्दल आपल्याकडे जे काही तुमच्या रँक नुसार, मेरिट नुसार, तुमच्या मार्क नुसार गव्हर्नमेंट कॉलेजेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपण मागील वर्षी मिळून दिले. तर या वर्षी सुद्धा जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग मध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तर आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंगला जॉईन करू शकता. आणि व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपवरती जॉईन करू शकता. जे काही लेटेस्ट अपडेट असतात डीटीच्या वेबसाईट येणार आहे, ते आपण विद्यार्थ्यांना पोहोचवत असतो आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीच्या द्वारे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची एक मिस्टेक तुमचं पूर्ण ऍडमिशन कॅन्सल करू शकते. तर तुम्ही जर चांगल्या एक्सपर्ट गायडन्स कडून किंवा एक्सपर्ट काउन्सिलिंग वाल्याकडून जर चॉईस फिलिंग किंवा तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं, तर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. तुमचं ऍडमिशन हे चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजही मिळून जाईल. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला फक्त काय करायचं, आपल्या खाली नंबरवरती संपर्क करून आजच तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे. तोपर्यंत धन्यवाद.